तर नमस्कार, वेलकम टू सत्यनारायण सिल्क्स. नाउ दिस इज अ व्हेरी स्पेशल व्हिडिओ. ऑफकोर्स मागच्या वेळेस जो प्रश्न विचारला होता, दोन प्रश्न विचारले होते. एक तर मी सांगणार होतो, एक तुम्हाला विचारलं होतं. मी सांगणार होतो की नस नस जे म्हणतो विवरच्या भाषेमध्ये नस आपण जे बनवतो, तर वाय कुठल्या कुठल्या साडी सेम जरी डिझाईन असेल तर त्याच्यामध्ये एक साडी महाग आहे, एक साडी कमी आहे. तर त्याच्यामध्ये विविंग स्टाईलचा काय फरक आहे तो पण एक खूप डीप प्रश्न आहे. तो पण तुम्हाला सांगतो. आणि दुसरं मी विचारलं होतं वाय यू शुड वेअर प्युअर सिल्क्स. तर त्याच प्रथम कशी वाटते कशी साडी, हा कशी वाटते. ऑलराईट. सो प्राइसिंग रेंज अराउंड 2 लाखाची साडी आहे. रफली अराउंड 175 च्या रेंज मध्ये बसते तुम्हाला. ठीक आहे. आता नसचा मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट समजवतो. ओमकारजी पकडा. आता हे समजून घ्या. नाव आय वॉन्ट यू टू हॅव अ लुक ॲट दिस फ्लावर. आता हे बघा, हे कसं अखंड आहे, बरोबर आहे. हा अखंड फ्लावर आहे हा वाला. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये मीना युज केले म्हणून तो थोडा म्हणजे असं बघा कॉस्टिंग वाढली आहे. ह्याच्यामध्ये मीना कमी युज केले तर कॉस्टिंग कमी झाली. पण नसचा जो विषय, नस इज दिस फ्लावर. कॉन्सन्ट्रेट ऑन दिस फ्लावर. हा दिसतो ना प्रॉपर व्हिडिओ मध्ये. या तर आता ह्याच्यामध्ये हे दिसते तुम्हाला, ही अशी गॅप काढली आहे त्यांनी. त्याला पाहिजे असेल ना तर तो असा अखंड फ्लावर बनवू शकला असता, बरोबर आहे. असं त्यांनी एक एक पेटल जी एक एक पाकळी आहे ना, एक एक वेगळी बनवली. तर ह्याला नस म्हणतात. नाउ दिस इज व्हेरी डिफिकल्ट. दिस इज व्हेरी डिफिकल्ट टू. आणि यामध्ये कळता येते प्रॉपर, जे की त्यात नव्हतं कळत. त्यातले छोटे छोटे फ्लावर्स होते. सर हे जे नस आहे, आता इकडे पण नस काढली हे बघा. आता हे इकडे अखंड आहे. इकडे जर का आता परत असं झालं असतं तर त्याच्यामध्ये परत नस आली असती. आता हा बघा, हा अखंड फ्लावर, इकडे नस आली, इकडे नस आली. सो दिस इज व्हेरी डिफिकल्ट टू अचीव अँड नॉट अ न्यू विवर. नवीन जो विवर आहे दॅट ही कॅन नॉट अचीव दिस काइंड ऑफ फिनिशिंग. ऑलराईट. तर ऑफकोर्स ही साडी ऑल ओव्हरची आहे. लवली यवला टिश्यू पैठणी. लवली कलर, व्हॉट अ लवली कलर. किती भारी कलर आहे. हा वेडिंग सीझन इज ऑन. खूप जास्त इंस्टाग्रामला वरती बघितलं होतं मी. इंस्टाग्राम वरती दाखवतात 42 लाख कोटींचा ओढाधाळ होणार आहे. मला बघूनच कसं तरी धाकधूक झाली. आता इंस्टाग्राम वर काय होईल, काय कधी काय अपडेट येईल सांगता येत नाही. बट तुम्ही सांगा कशी वाटली ही साडी. असं भरपूर कलेक्शन आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. स्टे ट्यून. व्हिडिओ एंड पर्यंत बघायचे. आपण म्हणजे बेल आयकॉन लगेच प्रेस करून घ्यायचं. तर नाव लेट्स हॅव अ लुक ॲट वन मोर पीस. द मास्टरपीसेस ऑफ सत्यनारायण सिल्क्स. बाय द वे, आमची दाखवण्याची तुम्हाला कलाकारी कशी वाटते, प्लीज टेल अस दॅट ऑल्सो. फ्रँकली आता ह्यांनी काय होतं, ह्यांनी जे जरीचे साड्या असतात, तुमच्या घरी पण जर का ऑल ओव्हर वगैरेच्या काय अशा साड्या असतील तर ह्याला असे बांबू, तुम्ही हे हार्डवेअरच्या दुकानामधनं पण बांबू घेऊ शकता. त्याला मग असं आम्ही आता हे एंड जे आहे, एंड एकदम सॉफ्ट व्हावं म्हणून ह्याला हे एंडला हे असं स्टॉपर पण लावलेत. आणि ह्याला मग मल वगैरेच्या बॅग किंवा बॅग शिवून घ्या. काही एवढं काही नाही. कट पीस वगैरे घ्यायचे आजूबाजूच्या दुकानामधून, बॅग घ्यायचे, शिवून घ्या आणि मग त्याला तसं स्टोअर करा. साड्यांची लाईफ चांगली राहील. कारण की एस्पेशली रेशमच्या साडी, जे जरीच्या साड्या आहेत ना, ते चंदीर सारखे मग ते पण ते थोड्या वेळाने चिरतात. सो ओव्हरऑल हाऊ डिड यू फाइंड द डिझाईन. आय होप व्हिडिओमध्ये प्रॉपरली दिसतो. प्रॉपरली दिसतोय. So very exclusive design. Pricing only and only 1.51 lakhs. Frankly, but we are thinking to increase its pricing. वाढवायला पाहिजे का नाही, कारण की आता ह्याची मेकिंग कॉस्ट जी आहे ते 51च्या वरती जाते. जरीचा रेट खूप वाढलाय. ह्याच्यामध्ये जे आहे 3 तारी जरी यूज केली आहे. रेशम 6,500 रुपये किलो झालाय. कारिगरची कॉस्ट खूप वाढली आहे. मेकिंग कॉस्ट जर का तुम्हाला सेम बनवून पाहिजे असेल तरी मी या रेटमध्ये नाही देणार. इट्स नॉट पॉसिबल. 151 आता ह्याचं कॉस्टिंग आहे 151. साडी खूप जास्त क्रेझी आहे. तर त्यासाठी ताबडतोब या वेडिंग सीझन 2026च्या ह्याच्यामध्ये तुम्ही ताबडतोब विजिट करा. त्यांना कॉस्ट वागली पाहिजे. आमच्याकडे मार्चचे पण बस्ते चालू झालेत.
मार्च किती लांब आहे, जून तर मार्च लग्न वगैरे आहे, त्याचे पण 1-2 हे झालेत. अक्षरशः एक बस्ता असं झालंय, माझ्यासाठी खूप आश्चर्यजनक होतं, पण ते मी 1-2 कस्टमर सोबत ज्यावेळेस शेअर केलं तर त्यांना एवढं काही आश्चर्य वाटलं नाही, कारण की दे आर लाईक की नाही ठीक आहे, आमच्या इकडे पण असाच विषय चालू आहे. लग्नाचं बसतं म्हणजे लग्नाचं बसतं नाही सांगता येणार. साड्या चांगल्या चॉईस वगैरे करून घेऊन गेलेत, पण आतापर्यंत काही नवरा फिक्स नाही. So असंही असू शकतं. लग्न यावर्षी करायचं हे फिक्स आहे, फक्त नवरदेव मिळाला नाहीये त्यांना. नवरदेव फिक्स नाहीये. तर पण साडी त्यांना खूप व्हिडिओमध्ये ऍक्च्युली साडी बघितली होती, खूप जास्त आवडली. देवर लाईक की ही साडी आम्हाला खूप जास्त प्रचंड आवडली. साडी त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांना तशीच, म्हणजे मुलीसाठी त्यांनी तशी ऍडव्हान्समध्ये घेऊन ठेवली आणि शी वॉज लाईक की तुझं लग्न होईल, करायचं हे तर फिक्स आहे. शॉर्ट लिस्ट वगैरे करून ठेवले असेल किंवा काही त्यांचं काय असेल, पण तो माझ्यासाठी खूप शॉकिंग होता. पण ज्यावेळेस मी अजून 2-3 कस्टमर सोबत ज्यावेळेस मी शेअर केलं, तर देवर लाईक की नाही ठीक आहे, माझी पण मुलगी आता आहे, मुलीचं लग्न फिक्स वगैरे नाही झालंय, पण त्याच्यासाठी पण आम्ही असंच विचार करतो. आणि बऱ्याचदा असं होतं ना, वेळेवर आपल्याला हव्या तशा साड्याही मिळत नाही. त्याच्यापेक्षा आधीच आपण खरेदी करून ठेवलेल्या कधी बेस्ट. आणि जसे की तुम्ही आता बोलले, 30 साडी तुम्ही परत 1,50,000 किंवा 51,000 देणार नाहीयेत सेम साडी. सो असं नको व्हायला म्हणून आधीच संधीचा फायदा काय उचलला आलं माहितीये, एक कस्टमर होता, त्याला ज्यावेळेस एक त्यांनी सोडून टाकली, नॉट बिकॉज त्याच्या बजेटमध्ये नव्हती. इट वॉज लाईक की त्याला साडी एवढी आवडली, तो म्हटलं ना 1,51 आहे, तर मला असं वाटतं की साडीमध्ये काहीतरी डिफेक्ट आहे. साडी ती 1,51ची असूच नाही शकत. आणि दुसरी गोष्ट, तो मला तोंडावरच नाही सांगितलं की तुम्ही जर का ह्याचे ना 2.5-1 लाख रुपये सांगितले असते, मी पटकन उचलली असती साडी. तो तसा तुम्ही कसं काम करावं. 2 ग्राम गोल्ड, 2 ग्राम गोल्ड आहे साडीमध्ये. असं नाही की साडी तुम्ही हे करू शकता, गोल्ड काढू शकता, इट इज नॉट पॉसिबल. पण इट इज लाईक अ प्राईड की आय एम वेअरिंग अ गोल्ड, नाही का, रिअल गोल्डची साडी मी नेसते. सो दिस कलेक्शन इज प्युअरली फॉर द ब्राईडची आहे किंवा नवरदेवाची आहे. बाकीचे लोक पण नेसू शकतात, पण असं नको व्हायला की तुम्ही हेवी झाले आणि नवरी कमी वाटते ना. प्लीज. बॉलिवूड स्टाईल. आता हे खालचं तुम्ही हे बघू शकता, कार्ड बघू शकता, त्याचा पल्लू बघू शकता, मिनिमलिस्टिक डिझाईन आहे, प्युअर गोल्ड. जस्ट इमॅजिन ह्याच्यावरती ब्लाऊज वगैरे आलं, एक गोष्ट वेगळी, बट ओव्हरऑल एक लुक इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा की तुमची प्रॉपर ज्वेलरी वगैरे पण आल्यावरती हा किती एकदम, म्हणजे नाही का, काय लुक येणार ह्याचा. इट्स गोइंग टू बी रिअली क्रेझी. इट्स व्हेरी क्रेझी. Now again, very fantastic, very fantastic piece. तो पदर आहे पुढचा, 1,30,000 ची साडी आहे, 130-135 च्या रेंज मध्ये ही पडते. आता एक अजून एक गोष्ट मला एकदम, नाव व्हॉट आय फील इज की एक प्रकारे आपला एक लॉयल ऑडियन्स आहे. ऑफकोर्स या चॅनलवरती कंटिन्युअसली सत्यनारायणच्या जवळपास 2 वर्ष झाले व्हिडिओज बनतात. प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, भरपूर व्हिडिओज आपण, सगळेच व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये नाही टाकलेत, पण भरपूर व्हिडिओज प्लेलिस्टमध्ये टाकलेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये पण जाऊन बघू शकता. तर ऑडियन्सला पण माहिती आहे आपण कुठली सल्ला नाही देणार. When you are buying येवला साडीज, you should be extremely careful. आणि बरेच जे रेग्युलर असतील माझे व्हिडिओज बघणारे, त्यांना वाटत असेल की काय ते मोजकेच शॉप्सचे व्हिडिओ बनवत असते, तर मला ट्रस्ट आहे त्या शॉपवर म्हणून मी त्यांचे व्हिडिओ बनवते, आणि त्यापैकी सत्यनारायण एक आहे. सो मला जिथे खात्री पटते की माझ्या थ्रू येणारे लोकांना व्यवस्थित सगळ्या साड्या मिळतील, त्यांची फसवणूक होणार नाही, अशाच ठिकाणचे व्हिडिओज मी बनवत असते. Why you should be careful? आता माझ्या व्ह्यूअरने एक साडी खूप सुंदर बनवली, पण ती डिझाईन एक वेगळी होती, पण ते डिझाईन उलटी बनवली, काटच उलटी बनवली. पॉईंट नंबर 1. 4 साड्या रिजेक्ट झाल्या, एक साडी तर उलटी डिझाईन झाली. दुसरं असं झालं, दुसऱ्या साडीमध्ये ब्लाऊज फक्त 70 सेंटीमीटरच निघाला. सो दॅट इज ऑल्सो नॉट ॲक्सेप्टेबल. तिसरं असं झालं, तिसऱ्या साडीमध्ये साडी कमी भरली, तुमची 1-2 मिरे 100% जाईल त्याच्यामध्ये. अगेन दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल.
चौथं मध्ये असं झालं की कापड म्हणजे साडी पूर्ण भरली, एव्हरीथिंग वॉज परफेक्ट, साडी वॉज फॅन्टॅस्टिक. पण हे लक्षात ठेवा, आता ह्या साडी बनायला 2 महिने 3 महिने 2-2.5 महिने तर आरामशीर लागतात. पण ह्याच्यामध्ये विषय काय आहे ना, की ज्यावेळेस 2-2.5 महिने बनतात, 2-2.5 महिन्यामध्ये साडी आता 1 महिना झाला, अर्धी झाली आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये जी अर्धी होते ना, तर तो जो फील आहे ओव्हरऑल त्या साडीचा जो फॅब्रिकचा जो फील आहे ना, तो सेम असणं गरजेचं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. अर्धेमध्ये नरम आहे, अर्धेमध्ये गरम आहे. नरम गरम दॅट इज नॉट एक्सेप्टेबल. दॅट इज नॉट एक्सेप्टेबल. आणि सांगताना थोडं कसं तरी वाटतंय, पण जेवढी फसवणूक येवल्याच्या साड्यांमध्ये होते, हो. साडीच्या अख्ख्या मार्केटमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला कुठं नाही होईल. असं नाहीये की सत्यनारायणकडनं घ्या, जे पण तुमचं विश्वस्त दुकान आहे, जिकडं तुम्ही एकदम विश्वासावरून घेतायत, साड्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला तर विश्वासाने हक्काने जाऊन तिकडं भांडू शकता तुम्ही. अशाच दुकानावरनं वी वुड वॉन्ट यू टू, तुम्ही अशाच दुकानावरनं स्पेशली येवला साडीजची खरेदी करा. नका बघू ते ऑनलाईन 10,000 रुपये स्वस्त मिळतीये, 15,000 स्वस्त मिळते, तुमच्याकडे एवढं रेट आहे, का रेट आहे. नॉट अबाउट सत्यनारायण. मग मी तुमच्या विश्वासाच्या दुकानावरून, एस्पेशली ॲट द टाइम ऑफ येवला साडीज, प्लीज डोंट गो बाय तिकडे 10,000 स्वस्त आहे, किंवा ऑनलाईन कुठलं तरी तुम्हाला इंस्टाग्रामवरती कुठला तरी व्ह्यूवर भेटलाय, मी येवला मॅन्युफॅक्चरर आहे, नाही का, ह्या रेटमध्ये देतोय, तो रेटमध्ये देतोय. डोंट गो फॉर दॅट. डोंट नेव्हर गो फॉर दॅट. माझे असे भरपूर कस्टमर आहे, 1-2दा फसलेत. आणि आता काय नाही सर, काय अडचण नाही सर, तिकडे मी एवढेला बघितली होती, 75ला बघितली, तुमच्याकडे किती आहे, 80ला आहे, 85ला आहे, 90ला आहे, काही अडचण नाही सर, मी 90चीच घेईल, 75ची नाही घेणार आहे. आणि एकदा तर त्यांचे हात जळलेत, तर तुम्हाला काय अडचण नाही, एकदा तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या. एक्सपिरियन्स वाईट आल्यानंतर मग सत्यनारायण तर आहेच आहे मिनिमम. आता हे बघा, आमच्या कार्यकर्त्यांनी ही साडी उलटी हे केली. तरी हे बॅक साइड हे बघू शकता तुम्ही, ठीक आहे. याचा फ्रंट साइड, टिश्यू बेबी पिंक, हायेस्ट इन डिमांड, गेट इट ॲट ओनली ॲट 1,30,000, 1,30,000 रुपये, ठीक आहे. आणि अशा भरपूर एक्सक्लुझिव्ह पीसेस आहेत. आणि सर तुम्ही विसरला, तुम्ही प्युअर सिल्क का नेसायची हे सांगणार होतात व्ह्युअर्स. Yes. We continuously keep on researching things. It's not about only about pure silk. पण मुलांना पण आता मस्लिन फॅब्रिक आहे, प्युअर फॅब्रिक आहे, लिनन झाला, प्युअर कॉटन झालं, तर वाय यू शुड वेअर दिस, बिकॉज एक विचार हे करून घ्या, आपल्या आजोबांचा काळ किंवा त्यांच्या अगोदरचा काळ, लाईफ जास्त होते, आता तर कमी होत जाईल. कारण माहिती आहे, नॉट ओनली अबाउट द स्ट्रेस लेवल. आता आपण काय नेसतो, आता आपण पॉलिस्टर नेसतोय, नायलॉन नेसतोय, रेयॉन नेसतोय, सगळं आर्टिफिशियल फॅब्रिक नेसतोय, म्हणजे आपण थोडक्यात प्लास्टिक नेसतोय. ठीक आहे, तुम्ही गुगलवरती सर्च करा किंवा चॅट जीपीटी, आता चॅट जीपीटी भरपूर लोक यूज करतात. ऑफकोर्स आपला जो एक ऑडियन्स आहे, आपले लेडीज वगैरे सगळ्याच ते यूज करत नाही, पण एक जनरल आहे, इट्स अ सायकोलॉजी. प्रत्येक बॉडीला किंवा जे ऑरा म्हणतो आपण, ऑराला प्रत्येक ह्याला तर ते फॅब्रिकचा एक पर्सेंटेज व्हॅल्यू आहे. ठीक आहे, की आज जर का तुम्ही खुश असाल तर म्हणजे ते लिनन वगैरे हे जे आहेत ते त्याला ते एम्प्लिफाय करतात. तर ते प्युअर आहे. युअर थॉट प्रोसेस एव्हरीथिंग कम्स आउट टू बी प्युअर. तर ते एकदम शुद्ध आहे. लिनन वगैरे ज्यावेळेस तुम्ही नेसता, प्युअर सिल्क्स ज्यावेळेस तुम्ही नेसता, तर तुमचा जो मेन हे आहे तो कितीतरी पटाने एनर्जी लेवल वाढतो.
पॉझिटिव्ह एनर्जीज जे आहेत ते खूप वाटतात. तुम्ही हे बघू शकता, आता हल्ली सगळं आपण प्लास्टिकच नेसतोय. नक्कीच. ते तर स्ट्रेस लेवल वाढलाय, सगळ्याच गोष्टी वाढल्या, तर त्यांनी प्लास्टिक इज रिअली नॉट गुड फॉर आवर हेल्थ. आणि असं नाही, आता ठीक आहे तुम्ही रेग्युलर मध्ये प्युअर सिल्क, तर तुम्ही प्युअर सिल्क्स मध्ये तर रेग्युलर नाही नेसू शकता, पण देन यू कॅन गो फॉर द कॉटन्स, जे आपण मागच्या व्हिडिओज मंगल घाट वगैरे मध्ये दाखवले आहे. चंदेरी आहे, महेश्वरी आहे, हँडलूम कॉटन्स मध्ये पण भरपूर रेंज आहेत. तर अशा अशा टाईपच्या तुम्ही साडीज नेसू शकता. सो आता ते तर दाखवलेत, त्याच्यामध्ये अजून कलेक्शन आहे. पण आता नाव द लेटेस्ट एडिशन्स इन द टिश्यूज, एंगेजमेंट वगैरे आहे, लेटेस्ट एडिशन्स फॉर द टिश्यूज. दिस आर very exclusive additions in the tissues. Wonderful. This are the exclusive additions. आता ह्याची जी रेंज आहे हे फक्त 18,500 ला पडणार आहे. असं नाही की तुम्हाला सगळ्या 70-80,000 लाख रुपये 1.5 लाख रुपयाच्या साड्या दाखवतोय. This you can wear very nicely for the engagement. This goes to 18,500. Really fantastic collection. Have a look at this. आता हे जस्ट पार्सल फोडलंय. हे रफली अराउंड 22-23 वगैरेच्या रेंज मध्ये असणार आहे. कॉन्ट्रास्ट खूप प्रीमियम कॉन्सेप्ट आहेत. इट्स अ व्हेरी डिफरंट डिझाईन्स. आम्हाला खरंच खूप आवडतोय तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, नवीन नवीन कलेक्शन आणण्यासाठी, बनवण्यासाठी. हॅव अ लुक ॲट दिस कॉन्ट्रास्ट. हे तुम्ही असं पकडा 22 ते 25 च्या रेंज मध्ये. मी आतापर्यंत ऍक्च्युली आता कारिगराचा त्यावरती कॉस्टिंग पण जोडलेले नाहीयेत. फॅन्टॅस्टिक पीस. स्कर्ट बॉर्डर डिझाईन. रेग्युलर टिश्यू तर तुम्ही बघताच आहे, रेग्युलर टिश्यू मध्ये सगळीकडं सगळ्या दुकानामध्ये माल आहे. बट दिस आर समथिंग व्हेरी एक्सक्लुझिव्ह. ऑफकोर्स द हँडवर्क ब्लाउज वगैरे, इट्स गोना मेक अ लॉट ऑफ डिफरन्स. मला ऍक्च्युली हा प्रश्न पडलाय, हे सगळं आता कसं तुम्हाला कुठलं काय काय दाखवायचं आहे. हे आणि हे दिस आर ऑल द एक्सक्लुझिव्ह कलेक्शन. इट्स नॉट लाईक की रेग्युलर कलेक्शन वाला हे नाही आहे ह्याच्यामध्ये. नाउ आय शो यू समथिंग व्हेरी एक्सक्लुझिव्ह. आता एक साडी घेण्याऐवजी आय शो यू समथिंग व्हेरी सिलेक्टिव्ह. कैन गो फॉर दिस थीम ऑल्सो. कांजीवरम पटोला एकदम वेगळं होऊन जाईल. आणि हा जर का एक्सपेरिमेंट तुम्हाला ब्राईड साठी नाही जरी करायचं असेल, तुम्ही लग्नाच्या मध्ये नाही, पण आज एवढे फंक्शन होतात, तुम्ही पटोलाची थीम पण करू शकता. तर त्याच्यामध्ये कसं आहे, तर 3 रेंज आहेत. एक 10,500, 11,000, 12,000ची रेंज आहे हँडलूम इतकत पटोला. त्याच्यानंतर मग अजून प्रीमियम रेंज आहे 15,000 ते 19,000 वगैरेची रेंज आहे. आणि जी ब्राईड वगैरे मग ते अजून हे 25-26,000ची रेंज आहे. तर ते हे नेसू शकतात. म्हणजे तुमचं डिफरन्शिएट होऊन जाईल. आता हे तुम्ही नेसा ब्राईड, आईला, काकीला, मामीला, जे 16,000-17,000-18,000च्या रेंजचे आहेत, दॅट यू कॅन गो. आणि थोडं अजून लांबचे लोक आहेत, तर दे कॅन गो फॉर ती 10,500, 11,000-12,000च्या रेंजचे जे पटोलाज आहेत. पटोलाज तसं सेमी मध्ये पण मिळतात 3-4,000च्या रेंज मध्ये. हे बघा, ह्याला पूर्ण कांजीवरमचा पदर दिलाय, कांजीवरमची काठ दिली आहे, पण पूर्णपणे बॉडी जी आहे, बॉडी डबल इक्कत पटोलाय. Now this color is also in great demand.
बिग बॉर्डर कांजीवरम पटोला. बॉर्डर बघा ना याची, किती सुंदर बॉर्डर. किती सुंदर बॉर्डर आहे, डबल बॉर्डर आहे. आणि हे पूर्ण इतकंच आहे, गजराज वगैरे बनवलंय. $10.5 आणि हे प्युअर, ते प्युअर नाही का, ते सेमी आहे का नाही, ते पण प्युअर आहे, ते पण हँडलूम आहे. दॅट इज तमिळनाडू पटोला. दोघांचे विविंग कल्चर डिफरंट आहेत, तर ते तुम्हाला ऍक्च्युली तुम्हाला हातामध्ये घेतल्यानंतर पण नाही समजणार. दॅट इज समथिंग, थोडस विविंगच्या ह्याच्यामध्ये खूप एक्स्ट्रा लेवलचं नॉलेज लागल. बट आता जसं तुम्हाला सांगितलं, जसं एंगेजमेंटचा लुक करायचा असेल, साऊथचा लुक आहे, खूप क्रेझी कलर आहे. इट्स रिअली नाईस. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन्स भरपूर भेटतील. नाव दिस इज द कांजीवरम पैठणी. हे जवळपास 60,000च्या रेंजमध्ये जातात. ऑफकोर्स मी विसरलो होतो ऑडियन्सला प्राइसिंग पण सांगायचे, तर कमेंट आम्ही म्हणतोय कलेक्शन कसं वाटलं आणि कमेंट येतील प्राइस पण सांगत जावं. तर ठीक आहे. सो दिस साडी गोज टू 38,500. ही जी आहे हे 58 ते 60,000च्या रेंजमध्ये जाते. कांजीवरम पटोला हँडलूम. पल्लू वगैरे कांजीवरमचं एकदम. त्यानंतर ऑफकोर्स त्याच्यासाठी खूप लोकांचे इंस्टाग्रामवरती पण DM झालेत. इंस्टाग्रामवरती तुम्ही सर्च करू शकता सत्यनारायण सिल्क्स. कलर पण खूप, कलर तर स्पेशली द कलर इज व्हेरी 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 डिफरंट, व्हेरी युनिक. बॉर्डर बघू शकता तुम्ही, राजहंस बॉर्डर. आता ह्याच्यामध्ये समजून घ्या, आता ह्याच्यामध्ये हे अखंड बनवलं तर ह्याची रेट कमी होईल. नस काढली आहे ना, आता हे बघा, इकडे नस नाही, इकडे अखंड आहे. सेम साडी दुसऱ्या कलर मध्ये अवेलेबल आहे. चेक्स नाहीये, त्याला बुट्टी आहे. दॅट गोज टू 82,500. फ्रँकली आता मला पण असा प्रश्न पडलाय की ज्या रेट्स मध्ये मी स्कर्ट बॉर्डर्स वगैरे विकली आहे, आता रेट्स खूप उंच झालेत. जवळपास $1,00,000-1,25,000च्या रेंजमध्ये स्कर्ट बॉर्डर्स वगैरेचे रेट झालेत. ऑल ओव्हरचे अजून रेट्स वाढलेत. तर आय बिलीव्ह की दिस वेडिंग सीझन असा आहे, ज्या कस्टमरला समजतंय तर ते तर घेतील. पण असे भरपूर कस्टमर्स, मला पण असं आभास येतोय की भरपूर कस्टमर्स यावेळेस त्या गोष्टीसाठी रिटर्न जातील, कारण की रेट ॲब्रप्टली वाढलेत. जसं मी तुम्हाला दिवाळीच्या टायमिंग्सला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पैठणीचं ऑल ओव्हर मार्केटमध्ये शॉर्टेज आहे. ऑल ओव्हर मार्केटमध्ये शॉर्टेज आहे, ते आम्ही ऑलरेडी भासलो होतं. आम्ही मार्च पासून पैठणीचं नुसतं कलेक्शन करत होतो. आता हे बघू शकता, हे वरती पण टर्निंग आहे. नो मोर नो पोपट, वेगळ्या टाईपचंच डिझाईन आहे. पोझिशन डिझाईन आहे पूर्णपणे. पदर बघा, स्कर्ट बॉर्डर्स मध्ये लवली लवली मॅजेंटा कलर. वाव. पल्लू, this sarees goes to 92,000. This is the same, म्हणजे थोडं हलकी फुलकी डिझाईन चेंजेस आहे. This sarees goes to 85,000. But luxury, premium color. This red by orange, not orange by orange आहे, प्रॉपर ऑरेंज नाही, भगवा नाही प्रॉपर, पण ऑरेंज शेड झाला. This also goes to roughly around 90,000.
भरपूर म्हणजे भरपूर कलेक्शन आहे. वी आर शोकेसिंग अ व्हेरी प्रीमियम युनिक कलेक्शन. दिस इज अ व्हेरी डिफरंट अगेन ऑल ओव्हर. दिस गोज टू 165. हे जे ऑल ओव्हर आहे, दिस इज व्हेरी डिफरंट. इट्स नॉट अबाउट द डिझाईन, पण हे पूर्ण दुकानामध्ये एकच साडी ही अशी अवेलेबल आहे. तर एकच साडी एवढे ऑल ओव्हर बघितलं तर असं का सांगताय? नो अंडरस्टँड वन थिंग. दिस इज द 6 तारी जरी. 6 तारी जरी जवळपास 5,500 रुपये किलो जरी. जय माताजी एक नंबर जरी पण आता 4100 रुपये किलो झाली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती 3 तारी आली. आता हे 6 तारी जरी आहे. खूप पातळ जरी. म्हणजे काम करताना पण आहे ना, सगळ्या व्ह्यूअर्सचं हे काम नाहीये. सगळे व्ह्यूअर्स 6 तारी जरीचं काम नाही करू शकत. पण असं जरुरी पण नाही 6 तारीमध्ये साडी बनवायला. असं जरुरी नाहीये. पण ज्यावेळेस असतं ना, आता ह्याच्यामध्ये जर का आता ह्याच्यामध्ये गोल्ड जरी टाकलं तर तरी पण सेमच दिसणार आहे. पण तरी गोल्ड टाकलं तर 2-3 लाखाची होऊन जाईल. तर ते गोल्ड का टाकलं जातं? कारण की ते कस्टमरचा तो फील येतो. काही काही कस्टमरला तो फील लागतो. तर आता ह्या 6 तारी जरीमध्ये पण तो फील आहे. इट्स व्हेरी व्हेरी फाईन. पातळ आहे. खूप पातळ आहे. कवल्याच्या साड्या तसं बघितलं तर जाड असतात. दाखवत आहे. हे जय माताजी 2 नंबर जरी. हे जाड आहे. हे जाड आहे. दिस साडी इज प्राइस रफली अराउंड 2 लाख रुपीज. 2,10,000 ची रेंज जाते. 95,000 ओनली. खूप डिफरन्स. असं नाहीये ऑल ओव्हर म्हणजे 1,00,000-2 लाखाच्या वरतीच घेणार मी. 1,00,000-1.25 लाखाच्या वरती घेणार. जसं साडीमध्ये जशी मेहनत गेली तशी त्या हिशोबाने मी रिझनेबल नफा लावून. ऑफकोर्स वी आर नॉट डुईंग इट फॉर सोशल सर्व्हिस. व कारिगरांना आपल्याला हे करायचं आहे. आर्टिसन्स हँडवर्क्सला आपल्याला प्रमोट करायचं आहे. आणि ऑफकोर्स इट्स नॉट अ सोशल सर्व्हिस. पण योग्य नफा आहे. असं नाही की आवडतो पण मेन म्हणजे कसं आहे, आपल्याला पण हे माहिती आहे कुठल्या पीस आपण कशा रेट्समध्ये कसं बनवायचे, कुठे हे होतं, काय प्रॉब्लेम होतो. तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला असं वाटेल कारिगर इन्व्हॉल्ड आहे. तर कारिगर नाही, कारिगराच्या वरती पण ऍक्च्युली एक मॅनेजर, एक मालक लागतो बनवण्यासाठी. हुक्स वगैरे जे आहेत ते कारिगर नाही करू शकत. तर तो एक सेपरेट डिझायनर्स असतो त्याच्यासाठी. भरपूर ठिकाणी भरपूर वेळा जरी बनवता तुटते. हँडलूम साड्यामध्ये नाही का हे असं हे थोडंसं नाही का असं घाट वगैरे धागा ओढल्यासारखं जो असते, तर तिकडे भरपूर वेळा तिकडे जरी तुटते बनवता. तर मग तो प्रॉपर म्हणजे जो मॅनेजर किंवा मालक असतो तो येऊन प्रॉपर मग तो तिकडं जोडतो, फिक्सिंग करतो. त्याच्यामध्ये थोडा वेळ जास्त जातो. तर असे दिवस असं नाही की हे साडी ह्याला एवढ्या दिवसामध्ये होली पाहिजे. कधी कधी मग धागे जास्त तुटले, जरी जास्त तुटले तर तो वेळ लागणारच आहे. नाउ अगेन यू कॅन गो फॉर दिस टिश्यूज. कांची में देखो सिलेक्टेड आइटम्स. वंडरफुल टिश्यूज फॉर द एंगेजमेंट लुक. ऑफकोर्स आपल्याकडे असे पण भरपूर असे साडीज आहेत जे टिश्यू मध्ये हँडवर्क करून घेतात. त्याचा एक व्हिडिओ पण आय बिलीव्ह आपण बनवलं आहे स्पेशल. लिंक मध्ये आय बटन वरती लिंक पण देतोय आणि कमेंट बॉक्स मध्ये पण त्या व्हिडिओचा लिंक आपण शेअर करू. प्लेलिस्ट मध्ये तर आहे 100%. प्लेलिस्ट मध्ये आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. नाउ दिस इज अगेन व्हेरी युनिक कॉन्सेप्ट. रेग्युलर कसं आहे तुम्हाला रेशम मध्ये जरी असते, हे जरी मध्ये रेशम. त्याच्यानंतर अगेन हे हाफ ऑल ओव्हर मध्ये 95,000 ची रेंज आहे. लव्ह बर्ड्स, 2 लव्ह बर्ड्स बसलेले अशी ऑल ओव्हर डिझाईन आहे.
आता हे तुम्ही बघू शकता, हे आपण म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या, आता सगळे वेगवेगळ्या रेंजचे आहेत. दिस गोज टू रफली अराउंड 45, दिस गोज टू 30, हे पण 35 वगैरेच्या रेंज मधले आहेत. हे दोन, हे 40,000च्या रेंजची आहे. ही 80 to 500 आहे. 40-50च्या रेंजची नाही आहे. दिस इज लाईक 3 प्लाय 80 to 500 स्वॅन बॉर्डर. ती 78-500ची बघितली तर ती स्वॅन वगैरे ती डिझाईन ती मोठी होती, मोठी. ही डिझाईन छोटी झाली. तर असं तुम्ही फक्त गैरसमज, ती स्वॅन डिझाईन 70ला भेटते, 75ला भेटते, 68ला भेटते. गैरसमज करून नका घेऊ. डिझाईन बघा प्रॉपर. हे कमी ह्याच्यामध्ये खूप जास्त डिझाईन आहे. हे बघा, तुम्हाला नस कॉन्सेप्ट ऑलरेडी दाखवले. हे बघा किती बारीक नस काढलेत, हे किती बारीक नस काढलेत. त्याच्यानंतर हे पॉवर लूम आहे, हे 22,500लाच बसेल. आता याच्यामध्ये अजून ही डिझाईन नाही, वेगळ्या डिझाईन मध्ये भरपूर माल आहे. 15,500-16,000च्या रेंज मध्ये प्युअर सिल्क आहे, पण पॉवर लूम आहे. दिस आर दी एक्सक्लुझिव्स, ओनली इन रेड कलर्स. ब्लाउज दुसरी साडी रफली अराउंड 45,000ची रेंज आहे. एक्सक्लुझिव्ह ओनली इन द रेड कलर्स. दिस आर द ट्रिपल मुनियास, 35,000. पल्लू खूप ग्रेट आहे ह्याचा, स्वॅन पल्लू आहे. 35,000. हे साडी थोडीशी फ्रँकली, या साड्यांवरती पूर्ण एक दिवस पूर्ण टीमला एवढं स्ट्रिक्ट लेक्चरिंग झाले ज्याचा हिशोब नाहीये. कारण की हाताळणी जे आहे ते, वी आर व्हेरी स्ट्रिक्ट ऑन आर की कशी साडीज हँडल करायची. वी आर व्हेरी स्ट्रिक्ट आर विथ आर स्टाफ. जेव्हा हाताळणी किंवा ज्यावेळेस कस्टमर ज्यावेळेस ते करतात, त्या ज्या गोष्टीचे आहेत त्या गोष्टीसाठी आम्ही स्ट्रिक्ट आहेत. कारण की नाव सत्यनारायणचं खराब होतं त्याच्यामध्ये. बाकी सगळ्या हशी मजाक वगैरे सगळं चालत राहतं. पण आता ही साडी बघणार, हे चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळणी नाही केली म्हणून ह्याचं पूर्ण फ्रेशनेस गेलाय. तर ॲट ॲक्च्युअल कॉस्टिंग ह्याची तसं 38 होती, पण ऑफर प्राइसिंग ओनली 25,000. ओनली 25,000ला ही भेटते साडी. हँडलूम आहे, सिंगल मुन्नी आहे, हँडलूम आहे. 32,000. अगेन 45 वगैरेची रेंज आहे. दिस गोज टू 36,500. 40 वगैरेची रेंज आहेत. हँडलूम्स, हे पण हँडलूम्स आहेत. हे झालं कलेक्शन. तर कसं वाटलं तुम्हाला पूर्ण ब्रायडल कलेक्शन 2026? अजून भरपूर कलेक्शन आहेत, त्यावर तुम्ही विजिट करायचं. सत्यनारायण क्लॉथ वाकुली ब्रांच. ॲड्रेस आता आपण लिंक मध्ये दिलेलंच आहे. माझा पर्सनल नंबर दिलाय. कुठलाही काही क्वेरी असेल किंवा काही अपॉइंटमेंट असेल, प्लीज लेट अस नो.